तर तुमचं हे जे सेमिनार भरलेलं होतं, त्या सेमिनारमधून कुणाला काय-काय मिळालं? कुणी मला थोडक्यात सांगू शकेल का? सगळ्यात पहिलं म्हणजे आता जे आपण बाहेर बघतो आहोत नॉर्मली लहान मुलंसुद्धा आणि युवासुद्धा आपण जसं आता चर्चा केली तर बाहेर जसं ध्वनी प्रदूषण आहे, पाणी प्रदूषण आहे, तसं विचारांचं प्रदूषण भरपूर झालेलं आहे आणि तेच मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. माणसाचे विचार बदलणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण बाहेर अशी जी परिस्थिती आहे ती आता आपण बघितली की परिस्थिती जी आहे ती निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह थिंकिंग तर होत असतंच, पण वाईट मार्गाला अनेक तरुण, अनेक लहान मुलंसुद्धा हल्लीची जात असतात. मग ह्या उपक्रमातून ह्या कोर्सद्वारे आपण लहान मुलांची मनं तयार करायची आहेत आपल्याला की चांगले विचार पहिलं आमचं जे सेशन झालं पूर्ण त्याच्यामध्ये जे एक सांगितलं गेलं ते म्हणजे विचार चांगले विचार करणं आणि चांगली संगत मिळवणं चांगले विचार हे चांगली संगत मिळाल्यावर होतं. मग ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी लहान मुलांना आणि युवांना इथून मिळाल्या असं मला वाटतं. म्हणजे लहान मुलांना आपण मोस्टली सांगत असतो की शाळेत जा बाबा शिक्षण घे, पण शिक्षण म्हणजे काय ह्या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे की क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. ह्याला महत्त्वाची फोड सद्गुरूंनी आपल्या युवा तसंच लहान मुलांसमोर करून दिली आणि लहान मुलांसाठी संस्कार केंद्र तसंच तरुणांसाठी युवा संस्कार केंद्रसुद्धा या जीवनविद्येमार्फत चालवले जातात आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन म्हणजे केवळ विद्यार्थ्यांकरताच नव्हे तर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिघांकरता अत्यंत उपयुक्त असा हा मार्गदर्शन आहे. अजून कोणाला या सेशनच्या दरम्यान काही अनुभव आले आहेत का? कुणी सांगू शकेल? एक म्हणजे सांगायचं म्हणजे गोल सेटिंग त्या सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता. कारण आज बघायला गेलं तर विद्यार्थी जेव्हा आपण शाळेमध्ये जातो त्या प्रत्येक विद्यार्थी काय बोलत असतो की हां मी हे करू शकतो. हुशार मुलं तर करू शकतातच, पण जेव्हा ती बाकीची मुलं असतात ती कशी बोलत असतात की नाही मी हे करू शकतो किंवा नाही, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही अर्थाने बोलत असतात. पण जेव्हा हा कोर्स केला तेव्हा विद्यार्थ्यांना गोल सेटिंग म्हणजे काय, आपण हे करू शकतो. कारण जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि जेव्हा असं सांगतात तेव्हा हे मी करू शकतोच हा कॉन्फिडन्स आमच्याकडे येतो, प्रत्येकाकडे हा कॉन्फिडन्स येतो. आणि ते गोल सेटिंग कसं केलं पाहिजे, व्हिज्युअलायझेशन कसं केलं पाहिजे, त्यामुळे गोल सेटिंगमुळे कसं एक जबरदस्त कॉन्फिडन्स येतो आणि हे मी करू शकतोच असा एक कॉन्फिडन्स येऊन तो विद्यार्थी पुढे काही करू शकतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे जे राष्ट्रगीत शेवटी झालं, जे हे राष्ट्र आमच्या सर्वार्थाने पुढे पुढे हवे, तर ह्याचा मेन उद्देश काय, तर आज जर या विद्यार्थ्यांना उत्तम असं ज्ञान मिळालं, उत्तम अशी संगत मिळाली आणि या संगतीमुळे जर हे ज्ञानामुळे विद्यार्थी जर आज टॉपला गेले तर हा भारत महासत्ता बनण्यासाठी 2020 सालापर्यंत आपल्याला थांबायची गरजच नाही. कारण जर प्रत्येक विद्यार्थी टॉपला गेला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जर चांगलं ज्ञान संगत हे मिळालं तर नक्की हा भारत महासत्ता लवकरात लवकर होईल. व्हिज्युअलायझेशन मगाशी आपण म्हणालो की म्हणजे पुढे जे करिअरमध्ये काय होणार आहे ते आपण आताच त्याचा निर्णय लावायचा, म्हणजे आपल्याला चांगले पर्सेंटेज भेटले. त्या संदर्भात म्हणजे व्हिज्युअलायझेशन करतात तसं माझ्या आईने म्हणजे मी इकडे येण्यापूर्वी व्हिज्युअलायझेशन केलेलं की पहिलं मी तर खरं सांगतो आमची परिस्थिती तर हलाखीची होती आणि त्यावेळेला आमच्या घरात म्हणजे वडील दारू वगैरे प्यायचे आणि अशा कंडिशनमध्ये आमची आई इकडे यायची. पण तेव्हा हे तत्त्वज्ञान पप्पांना पटायचं नाही. तेव्हा पप्पांनी आमच्या म्हणजे तेव्हा त्या याच्या नशेमध्ये पप्पांनी पुस्तकं बाहेर फेकलेली. पण जेव्हा आमचा हा कार्यक्रम अरविंद शाळेमध्ये जेव्हा व्हायला लागला, स्टार्टिंगला व्हायला लागला, तेव्हा पप्पा पण जायला लागले आणि पप्पांनी तिकडे स्वतः पुस्तकं वगैरे घेतली आणि नंतर मी थोड्या दिवसांनंतर म्हणजे 4-5 वर्षानंतर मी इकडे आलो. पण तेव्हा जेव्हा मी एंट्री मारली इकडे तेव्हा मी तर एकदम वेगळा आगळा बघतो एकदम. आणि मग इकडे आल्यावर तर मला अशी नवीन साथ संगत अशी भेटली. पण सांगायचा मुद्दा म्हणजे जेव्हा मी इकडे आलो तेव्हा मी खरं सांगतो माझं शिक्षण तसं मी 8वीला मी 2दा फेल झालेला माणूस आहे. 8वीला 2दा फेल झाला, पण माझ्याकडे सद्गुरूंचे विचार आणि आईची विश्वप्रार्थना होती. त्या उद्दिष्टाच्या बळावर मी आता 8वीला 2दा फेल होऊन नंतर मी दुसरीकडे पण ॲडमिशन घेतलं. 8वीला, 9वीला, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी, आता 14वीला आहे मी. आणि माझं तर पुढचं म्हणजे आईचं जे स्वप्न आहे की ग्रॅज्युएशन आपल्या घरात कोण झालं नाही ते मला करून दाखवायचं आहे, हीच अपेक्षा. हा कोर्स करण्यासाठी जेव्हा आम्ही तयारी सुरू केली, जेव्हा जवळजवळ मुंबईभर जवळ 20,000 मुलांनी हा कोर्स केलेला आहे आणि जेव्हा जोगेश्वरीतून आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात आली की लोकांना ह्याची खरंच गरज आहे, पण आपण कुठेतरी कमी पडतो. आणि म्हणूनच आजच्या युवांनी मला असं वाटतं जीवनविद्या मिशनसारख्या ज्या संस्था आहेत त्यातून कार्यरत होऊन लोकांपर्यंत पोहोचून प्रत्येकाला घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण का ही जी आपली वायुरूपी युवा शक्ती आहे आपल्या भारताची, त्याचा मला वाटतं फायदा करून घेण्यासाठी आजची तरुण पिढी स्वतःला आधी तयार करून आणि मग दुसऱ्यांना तयार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. हिने जो मुद्दा मांडलेला आहे की तुम्ही ह्या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी भरपूर फिरत असता, तर ज्यासाठी प्रचंड कोऑर्डिनेशन पॉवर लागते, लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं. तर सुरुवातीला आधी मला हे जमत नव्हतं, पण आता ह्या माध्यमात आल्यापासून मला हे जमतंय. असं कोणाचं झालंय का की आधी मला कुणाला कन्व्हिन्स करता येत नव्हतं पण आता मला येतंय कन्व्हिन्स करता?
पहिलं म्हणजे जीवनविद्येमध्ये यायच्या आधी जो आपल्यामध्ये अहंकार असतो की दुसऱ्याला समोर जेव्हा सांगतो आपण तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहंकार चेपण्याची गरज असते. कारण समोरचं आपल्याला पॉझिटिव्ह पण बोलेल किंवा ओरडेल सुद्धा, पण ती सुद्धा क्षमता आपल्याकडे पाहिजे की अहंकार चेपायची आणि त्याला समजून घेऊन ती हसत खेळत त्याच्यावर बोलण्याची. ती क्षमता पहिली नव्हती, कारण कोणीही समोरून बोललं की त्याला उलटं उत्तर द्यायचं ही सवय होती. पण जेव्हा जीवनविद्येमध्ये आलो तेव्हा आम्हाला पहिला एक विचार दिला गेला की माणसाने अहंकार हा चेपला पाहिजे आणि दुसऱ्याचा अहंकार जपला पाहिजे. ह्या एका विचारामुळे आमचे जेव्हा तो आपल्या समोरचा माणूस बोलतो तेव्हा तो अहंकार येतो, पण तो लगेच चेपला जातो. कारण त्या ज्ञानामुळे, जीवनविद्येच्या ज्ञानामुळे आज आम्हाला तो अहंकार चेपता येतो. आणि समोरच्याशी जेव्हा बोलताना हसत खेळत त्या समोरच्याशी कसं बोलायचं, म्हणजे हसत खेळत बोलायचं. त्या माणसं रागवला तरी ते रागवलेलं मनावर न घेता तो अहंकार चेपून त्याच्यावर अहंकार कसा जपायचा हे आम्हाला त्यातून शिकायला मिळालं. इथे प्रचंड मॅनेजमेंटचं कौशल्यसुद्धा वापरावं लागतं का तुम्हाला? हो, निश्चितच. कारण ज्यावेळी आपण शाळेत वगैरे हे मार्गदर्शन जे आहे त्याबद्दल सांगण्याकरता जातो, त्यावेळी आपले मुख्याध्यापक किंवा ट्रस्टीज म्हणा, त्यावेळी त्यांच्याशी बोलताना की आपली ही जीवनविद्या म्हणजे नेमका बेस काय आहे, ह्याचा पुरेपूर वापर करावा लागतो. आणि सद्गुरूंचं हे ज्ञान पूर्णपणे त्यांच्यासमोर मांडण्यासाठी आपलं कौशल्य हे निश्चितच त्यांच्यासमोर मांडावं लागतं. तुला काय वाटतं याबद्दल? याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे आमचं टीमवर्क सर्वात महत्त्वाचं आहे आणि जे आम्ही आमचं टीमवर्क फॉलो करतो. त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे की समोरच्या व्यक्तीने जर आम्हाला अपॉइंटमेंट दिली आहे की या क्लासेसमध्ये तुम्हाला 15 मिनिट्स जर आम्ही बोलायची परमिशन देतो आहे, मग आम्हाला त्या पद्धतीने मॅनेज करून आमच्यापैकी कोण बोलणार आहे त्या व्यक्तीला तसं सांगून 15 मिनिट्समध्ये, म्हणजे टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आणि टीमवर्क, या दोन्ही गोष्टी सर्वात चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या जातात. नक्कीच. तुमच्या या सगळ्यांचे अनुभव खूप बोलके आहेत. तुम्हाला इथे प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानसुद्धा देता येतं, लोकांकडून घेता येतं. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये जे सुप्त गुण लपलेले आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळण्याचं हे एक माध्यम असं म्हणता येईल. आणि आजच्या आपल्या या कॉलेज कट्ट्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन नारायणसह नीता, स्टार माझा, मुंबई.